चिकन आणलं ना, तर म्हटलं आता वेगळ्या प्रकारचं बनवूया. सुक्कं चिकन आणि तांबडा रस्सा बनवायचा होता आणि भरपूर दिवस झाला असा बनवलाच नव्हता. खूप टेस्टी बनला होता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हॉटेलसारखाच बनला होता. काय केलं, अगोदर स्वच्छ चिकन धुवून घेतलं. धुवून झाल्याच्यानंतर साईडला ठेवलं. टोप ठेवला गॅसवरती. त्याच्यामध्ये तेल टाकलं, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि थोडी हळद टाकली. मस्त आपला कांदा परतून घ्यायचा आहे. परतून झाल्याच्यानंतर चिकन धुतलेलं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडं मीठ टाकलं आणि मीठ टाकल्याच्यानंतर चिकनला पाणी सुटतं आहे ना, तर आपल्याला त्याच्यामध्येच शिजून घ्यायचं आहे 5 मिनटं. शिजून झाल्याच्यानंतर मला तांबडा रस्सा बनवायचा होता, तर मी त्याच्यामध्ये 1 तांब्या भरून गरम केलेलं पाणी ॲड केलं. आपल्याला रस्स्यासाठी लागन तर म्हणून जरा जास्त टाकलं. तुम्हाला जर नसन बनवायचं तर कमी टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालेल. डायरेक्ट शिजून भाजी बनवली तरी पण चालते. मग एक बारीक चिरलेला कांदा भाजून घेतला तेल टाकून. भाजून झाल्याच्यानंतर मी ओलं खोबरं यूज केलं. तुम्हाला जर सुक्कं आवडत असेल सुक्कं टाकू शकता. 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आलं लसणाचे तुकडे टाकले. मस्त त्याच्यामध्ये थोडे जिरे भाजून घेतले, थोडे धनी भाजून घेतले, थोडे तीळ भाजून घेतले. परत तेल टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून भाजून घेतलं आणि भाजून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मस्त पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे. आणि आता आपलं साईडच्या गॅसवरती चिकन ठेवलं आहे, ते पण शिजत आले. बघूया आता शिजून झाले. आता मसाला पण मिक्सरमधून बारीक केला आहे. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं, बारीक चिरलेला कांदा टाकला एक आणि जे आपण वाटण तयार केलं त्याच्यातलं अर्धं मी त्या कढईमध्ये घातलं आणि मस्त तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे मसाले ते तुम्ही वापरू शकता. मी घरगुती मसाला टाकला, अंबारी मसाला, लाल तिखट, हळद आणि 1 एव्हरेस्ट मसाल्याची पुडी पूर्ण टाकली. ह्या मसाल्याने खूप टेस्ट लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मस्त आपल्याला मसाले तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे व्यवस्थित आणि तेल सुटेपर्यंत तळून झाल्याच्यानंतर आता आपलं चिकन तर शिजून झाले. चिकनचं मी जे आळणी पाणी ते सगळं काढून घेतलं साईडला आणि जे मटणचे पीस ते पण साईडला काढून घेतले टोपामध्ये आणि मसाल्यामध्ये फक्त आपले मटणाचे पीस टाकायचे. ते पाणी ते मी साईडला काढून घेतलं आणि मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. थोडं मीठ कमी पडन म्हणून थोडं मीठ टाकलं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं होऊ द्यायचे स्लो गॅसवरती. मस्त मिक्स झाल्याच्यानंतर आता आळणी पाणी आहे ना, 2 चम्मच टाकले मी त्याच्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये मस्त शिजून घ्यायचे. शिजत आले. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता बघू शकता आपलं मटण रेडी झाले. आणि तुम्हाला जर असंच ऑर्डर द्यायचं असेल तर वरती स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, नक्की मला कॉल करा. आता तांबडा रस्सा बनवून घेऊया. टोपामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्याच्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते